राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। सब संतन की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम्, पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमानंदी वल्लभम। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। स्वयी भानुजो भानु आराधिला, तयाच्या कुळी दीपकू दिव्य दाहला, हरिभक्ती लागो नितारी समस्ता, नमस्कार त्या श्री संत एकनाथा। श्रीपादनाथं गुरुराजमह्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानैक्यलक्ष्यम्, गोटीक्षेत्रे निवासनं तं नमामि वेदविद्यां वरिष्ठम्। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्नीतपाणिं मण्डनं वन्दनानां, तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। मस्तकही पायावरी वारकरी संतांच्या, आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञी तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाभो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची नांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू तया भूता। चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतो।
किंबहुना सर्वसुखी पूर्णभोवनितिः लोकी भजी जो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजये ओवावेजी एथ मने श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया जागला येणे वरे ज्ञान देवो सुखिया जागला येणे वरे ज्ञान देवो सुखिया जागला। हरि ओम शांति शांति शांति। ज्ञानयोग वारकरी मंडळ घाटकोपर यांच्या माध्यमामधून 7 दिवसाच्या प्रवचन रूपी सेवेचा हा कार्यक्रम कोरोना या महामारीच्या निमित्तानं आणि संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबा यांच्या भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरीमधील पसायदान या विषयावरती आपलं चिंतन चालू आहे, मनन चालू आहे। आजचा चिंतनाचा 3रा दिवस आहे। 2 दिवसांमध्ये आपण त्या ठिकाणी आता विश्वात्मके देवे येणे वाद्यज्ञ तोषावे तोषोनी मद द्यावे पसायदानही या पहिल्याच पसायदानातल्या या पहिल्याच ओळीवरती आपण त्या ठिकाणी चिंतन केलेलं आहे। आणि आज आपण माऊली ज्ञानोबाला जे पसायदान मागतात त्या पसायदानातली जी दुसरी ओवी आहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, या ओळीवरती चिंतन करणार आहोत। माऊली ज्ञानोबा त्या ठिकाणी म्हणतात जी खळांची व्यंकटी सांडो, म्हणजे खळ मरो असं म्हणायचं नाही त्यांना, कारण त्यांच्यातला जो व्यंकटी म्हणजे वाकडेपणा, त्यांच्यातला जो वाकडेपणाचा दुर्गुण आहे तो जर त्या ठिकाणी नष्ट जर झाला तर मग काही चिंता नाही। बाधकता ज्या गोष्टीमध्ये आहे ती बाधकता फक्त इथे नष्ट करायची आहे। जर त्या ठिकाणी खळच नाश पावो असं जर म्हटलं गेलं तर शुद्ध चित्त वृत्तीवाली किती लोक आपल्याला मिळतील शंकाच आहे। आणि मग त्या प्रत्येकाचं जर या ठिकाणी निराकरण करायचं, त्यांना नष्ट करायचं जर म्हटलं तर भगवंताचा जो उद्देश या सृष्टी निर्मितीचा आहे, त्याला ज्या लीला करायच्या त्या संबंधाने त्यांनी हे निर्माण केलेलं आहे, त्याचा उद्देश सफल होणार नाही जर त्या ठिकाणीची बाधकता आहे तेवढीच फक्त बाजूला करायची आहे। आणि या ठिकाणी व्यंकटी म्हणजे तो वाकडेपणा, दुष्टपणा, तो त्यांच्यामधला एकदा निघून गेला, मग खाली त्या ठिकाणी शुद्ध चित्त असणारा आणि त्या शुद्ध चित्तामध्ये अधिष्ठान स्वरूप असणारा परमात्मा त्याचं त्या ठिकाणी त्याला लाभ होईल, आनंदमय स्थिती त्याला त्या ठिकाणी प्राप्त होईल। म्हणून खळ मरो असं न म्हणता माऊली ज्ञानोबा म्हणतात जी खळांची व्यंकटी सांडो। एक दृष्टांत आपल्या समोर ठेवतो। दृष्टांत असा आहे, गंगेमधून नावेमध्ये बसून पलीकडच्या तीराला जवळजवळ त्या नावेमध्ये 30-35 लोक बसलेले होते। एक साधू पुरुष त्यात बसलेला आहे, त्याचे एक पट्टशिष्य त्यांचा एक त्यांच्या बरोबर आहे। काही दुष्ट प्रवृत्तीची काही मुलं त्या ठिकाणी त्या साधूची टिंगलतावाळी करतायत, त्याच्या डोक्यावरती टपली मारणं, त्यांना वाकुल्या दाखवणं, त्यांना त्रास देणं अशी गोष्ट चालू आहे। त्यावेळेला त्यांचा तो पट्टशिष्य त्या श्रीगुरूंना म्हणतो, गुरुजी यांना कल्पना नाही तुम्ही हृदयसिद्धी संपन्न आहात, भगवंताशी तुमची किती जवळीक आहे। आता जर तुम्ही या ठिकाणी संकल्प केला तर या ठिकाणी ती नाव ही नाव बुडून टाकू शकता, एवढं सामर्थ्य तुमचं आहे।
तरी ही मुलं एवढ्या वेळापासून तुमची टिंगलतावाडी करतात, तुम्ही ही नाव बुडवून टाका ना, तुमच्या वाणीमध्ये ते तप आहे. तेव्हा त्या श्री गुरुनं त्या शिष्याला सांगितलं, बाबा रे, हे बघ, ही नाव बुडवून टाकण्यापेक्षा मी भगवंताला अशी प्रार्थना करील की यांची दुष्टबुद्धीच त्या ठिकाणी बुडवून टाक. कारण ते अज्ञानामुळे काय करतायत त्यांचं त्यांना ते समजत नाही. ते अज्ञान जर निघून गेलं तर, जसं येशू ख्रिस्तांना दुष्टांनी त्यांच्या अंगामध्ये खिळे ठोकले, एवढंसही त्या ठिकाणी देहाशी तादात्म्य नसणारे येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आणि त्यांना माफ करतात. क्षमा त्या ठिकाणी शोभून दिसते की सामर्थ्य असताना, शाप देण्याचं सामर्थ्य असतानाही क्षमा करणं, क्षमा हा साधूचा गुण आहे. क्षमा शस्त्र दया नराची हाती, काळ दया प्रति काय करी. या न्यायाप्रमाणे त्यांनी भगवंताला सांगितलं, येशूनी, हे परमात्मा, हे भगवंता, की या ठिकाणी ही दुष्ट मंडळी काय करतायत ही त्यांना त्यांच्या अज्ञानामुळे कळत नाही, त्यांना तू माफ कर. ती म्हणू शकत होती त्याला शिक्षा द्या म्हणून. त्याच पद्धतीने ह्या साधू पुरुषानं आपल्या शिष्याला सांगितलं. म्हणजेच त्यांच्यामधला जो वाकडीपणा आहे, जी व्यंकटी आहे, ती जावो, अशा प्रकारची इच्छा माऊली ज्ञानोबराय सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतात. सच्चिदानंद श्रीपाद बाबा सांगायचे की जो तुमचा साप आहे, नाग आहे, विषारी सर्प जे आहे, त्या नागाच्या आतमध्ये तोंडामध्ये असणारा एकच विषारी दात आहे. तो विषारी दात फक्त बाधक आहे, बाकी सर्वांगाने तो नाग बाधक अजिबात नाही. गारुडी काय करतो, त्याच्यामधला तो विषारी दात काढून टाकतो आणि आपल्या गळ्यामध्ये वागून त्याच्यावरती पोट भरतो. मग तेवढंच करायचंय. एखाद्या सुभाषितकारानं सांगितलेलं आहे की माशी जी आहे त्या माशीच्या मस्तकामध्ये विष असतं, विंचवाच्या नांगीमध्ये विष असतं, सर्पाच्या एका विषारी दात आहे त्याच्यामध्ये विष असतं, पण जो दुर्जन आहे ना, त्या दुर्जनाच्या सर्वांगामध्ये विष असतं. असं असताना सुद्धा माऊली ज्ञानोबराय म्हणतात, जी खळांची व्यंकटी सांडो. किती दुष्ट पुरुषांचं लक्षण जर पाहिलं, त्यांचा वाकडेपणाचा विचार जर केला तर किती वाकडे. श्रीपाद बाबांनी एक दृष्टांत सांगायचे. एका गावामध्ये सखाराम नावाचा माणूस होता. एकटा जीव सदाशिव, ग्रस्त आश्रमाने, आई वडील लहानपणामध्ये वारलेले, कोणी मुलगी दिली नाही, काय नाही, तसाच राहिलेला. पण गावामध्ये कोणाशी त्याचं कधी जमायचं नाही. गावात वाकडा, तालुक्यात वाकडा, जिल्ह्यात वाकडा, कायम वाकडाच. सरळ कधी कोणाशी बोलणं नाही. सरळ कोणी विचारलं कसं काय बरं चाललंय का, त्यांनी म्हणावं तुम्हाला काय वाटतं आमचं वाईट व्हावं का. म्हणजे चांगल्या भावनेने समोरचा माणूस विचारतो तरी याचं दुरुत्तरच असायचं. कायम वाकडा. गावामध्ये कोणाचीही त्याचं कधी पटलं नाही. एक वेळेचा प्रसंग असा की त्या ठिकाणी त्यांनी कंप्लेंट बी करून ठेवलेली होती. FIR दाखल केला होता गावाच्या विरुद्ध. हे सगळं गाव माझ्या विरोधामध्ये, मला यांच्यापासून धोका आहे, माझ्या जीवाला धोका आहे, तेव्हा या तक्रारीची नोंद घ्यावी. तक्रार केली. दुसऱ्याच दिवशी हा सखाराम आपल्या घरामध्ये दरवाजा लावून रात्रीच्या वेळेला झोपला असताना त्याला अटॅक आला. पण त्याची झोपायची स्टाईल अशी होती, काही काही माणसांच्या वेगवेगळ्या स्टाईल असतात, त्या स्टाईलमध्ये झोपल्याशिवाय त्यांना झोपच येत नाही. काटकोनामध्ये भिंतीला पायावरती करायचे, तेव्हाच त्याला झोप लागायची. त्याच कंडिशन मध्ये ते आपण जे मेलं सखाराम, 2-3 दिवस कोणी सखारामाच्या घराकडे लक्ष दिलं नाही. गावातली माणसं त्याच्याकडे असं लक्ष देतच नव्हती, असा वाकडा असल्यामुळे. पण जेव्हा शेजाऱ्यांना घरातून दुर्गंधी येऊ लागली, त्यावेळेला 5 पंचांना बोलून त्यांनी दरवाजा उघडला, तर सखारामाचं कुंडलिक वरती झालेला. मग आता त्याला कोणी नाही. गावात मड तर पाटलाला कोड, पाटलाला सांगितलं, बाकी सगळं गाव जमा झालं. आणि आता त्याला त्याचा अंत्यविधी करायचा. त्या वेळेला निघाल्यानंतर काय केलं, त्याला आता आंघोळ घालायची. आंघोळ घालताना आणि त्या ठिकाणी जर पायाकडून असं दाबून धरलं की असा उठून बसायचा, येऊ का, इकडून दाबलं का तिकडून टंगण्याने हाणायचा. असं वाकड्या कंडिशन मध्येच आयुष्यभर वाकडेपणात गेलं. मेलं तरी वाकडा, कधी सरळ नाही. कसं तरी करून त्याला तटकेवरती बांधलं आणि बांधल्यानंतर व्यवस्थित बांधलं गेलं नाही. रस्त्याने जाताना गोरीबाबळीच्या झाडं होती स्मशानाकडे जाताना, आणि
5 जण पंचकर्मी 5 जण जे त्यांना घेऊन जाणार होते ते तर टाकूनच होते. मग त्यांना पत्ता सुद्धा लागणार नाही. वरच्यावर बोरीच्या झाडाला ते लटकलं आणि हे मोकळच त्या ठिकाणी घेऊन गेले. तिथं पाहतात तर आणि खाली उतरल्यानंतर ताटीवर पाहतात तर अरे सकारामने तर म्हणे इथे बी आपल्या हातावर तुरी दिली. पळपळ मागे पाहू कुठेतरी गेला. तर पाहिलं तिकडून परत येत होते ते हे त्या झाडाला असं आणि वरच्यावर टांगलं गेलेलं. मिठी पडली पंढरा एका झाडाच्या फांदीलाच ते अशी मिठी पडली होती. आणि त्याला काढत असताना तेवढ्यामध्ये पोलिसांची गाडी तिकडून आली. त्यांनी पाहिलं अरे अरे म्हणजे जिवंत माणसाला मारतात, पकडा पकडा. आणि ते सगळं गाव बांधून गेलं. म्हणजे जिंदगीमध्ये जिवंत असतानाही वाकडा आणि मेला तरी वाकडा, सगळं गाव बांधून गेलं. अशा वृत्तीची दुर्जन माणसं असतात. अशा पद्धतीची ही दुष्ट प्रवृत्तीची माणसं असतात. एक तर गावाच्या बाहेर बसलेलं होतं, गावाशी सगळ्यांशी वाकडं होतं. असंच या सकारामचाच भाऊ. आणि ते गावाच्या बाहेर बसलं होतं. एका सद्ग्रस्ताने विचारलं अरे बाबा संध्याकाळी 7ची वेळ आहे, या जंगलामधून इकडून हिंस्र प्राणी फिरतात, एखादा वाघ येईल आणि तुला खाईल. तो म्हणला तेवढ्या करता तर बसलोय. म्हणजे अहो काय आहे, हे सगळं गाव माझ्या विरोधात आहे. आणि एकदा वाघाने मला खाल्लं की त्याला माणसाच्या रक्ताची चटक लागणं मग या अख्ख्या गावाला खाईल. पण अशा मनोवृत्तीची हे दुष्ट मंडळी असतात. अरे तू मरणार आहे ना पहिला, नंतर गावाला खाल्लं जाईल हा भाग पुढचा, पण तू मरणार आहे ही सुद्धा जाणीव ज्यांच्या चित्तामध्ये नाही अशी ही दुष्टवृत्तीची माणसं असतात. मग त्यांच्यातला तो जो काही दुष्टपणा आहे ना, आता हे साप जे आहे, ह्या साप चंदनाला असे वेडे घालून बसलेले असतात. कशा करता? म्हणजे काही भक्तिमय त्यांचं अंतःकरण नाही, मग त्या चंदनाचा सुगंध घेण्याकरता बसलेत असं अजिबात नाही. त्यांच्या मध्ये असणारं जे विष आहे त्या विषाने त्यांच्या अंगाचा पूर्णपणे असा दाह होत असतो, आग होत असते. आणि ती आग कमी होण्याकरता, शांत होण्याकरता चंदनाच्या झाडाला वेष्टून ती बसलेली असतात. अशी बरीचशी मंडळी आहेत, संतांच्या संगतीमध्ये राहत असतात, परंतु त्या ठिकाणी त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. वास्तविक संतांच्या विचाराचा प्रभाव, त्यांच्या सामर्थ्याचा प्रभाव पडायला पाहिजे, परंतु तरी सुद्धा हे आपल्या दुर्गुणासहित त्या ठिकाणी असे त्या साप जसे त्या चंदनाला वेष्टलेले असतात ना, त्या पद्धतीनं यांच्या संगतीनं राहत असतात. परंतु संतांच्या संगतीत राहून यांच्यावर परिणाम न व्हावा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे अपवादात्मक का असे ना, परंतु ती अशा प्रकारची ही दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांमध्ये परिवर्तन अतिशय अवघड अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी एक वेळची गोष्ट आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं दुर्योधनाला सांगितलं की या सभेमध्ये एक सज्जन माणूस या सभेमधून माझ्या समोर घेऊन ये. दुर्योधनाने पाहिलं, प्रत्येकाजवळ जाऊन पाहायचा आणि असं नाक मोरडायचा आणि देवाकडे गेला, भगवंता श्रीकृष्णा या सभेमध्ये एकही चांगला माणूस नाही. अरे बाबा दिसलच कसं तुला चांगला, जशी आपली दृष्टी तशी सृष्टी. त्यामुळे दुर्योधनाची वृत्ती ज्या पद्धतीची होती त्याच पद्धतीने त्याला ते संपूर्ण जगत, तिथे असणाऱ्या सभेमधले सगळे जे सदस्य बसलेले होते ते तसे दिसले. आणि थोड्याच वेळामध्ये श्रीकृष्ण परमात्म्यांनी लगेचच युधिष्ठिराला सांगितलं, धर्मराजाला सांगितलं, युधिष्ठिरा या सभेमधून एक चांगला माणूस घेऊन ये. त्यावेळेला युधिष्ठिर त्या ठिकाणी सर्वांकडे नजर टाकतो आणि म्हणतो, भगवंता अरे कोणाला आणू, मी ज्याच्याकडे पाहतोय ते तत्स्वरूपच मला दिसतात, तुझ्यासारखेच दिसतात, चांगल्या अंतःकरणाचे दिसतात, शुद्ध चित्ताचे दिसतात, याच्यातला कोणता आणू? कोणालाही आणलं तरी प्रत्येक जण चांगला आहे. म्हणजे ज्या समाजाकडे पाहून दुर्योधनाला त्या पद्धतीचे सगळे वाईट दिसले आणि त्याच समाजाकडे पाहून युधिष्ठिराला आणि मात्र सगळे देवा समान दिसले, श्रीकृष्ण भगवंता समान दिसले. हा परिणाम कशाचा आहे? हा परिणाम त्यांच्या वृत्तीचा आहे. जशी दृष्टी तशी सृष्टी. मग सृष्टी बदलण्याच्या भानगडीमध्ये पडायचंच नाही. सृष्टी ईश्वराने बनवलेली आहे, तंतोतंत बनवलेली आहे, विचारपूर्वक बनवलेली आहे. फक्त तुम्ही त्या ठिकाणी आपली दृष्टी बदला. एकाची काळजी आहे ना, एकाने शेजाऱ्याचं पाहिलं दुधाचा व्यवसाय करायचा म्हणून आणि यांनी जर्सी गाय आणली, हा गरीब होता, कर्ज वगैरे काढून आणलं, परंतु तिला लागतो हिरवा चारा आणि यांच्याकडे तर शेतीवाडीने काय नाही, त्याला हिरवा चारा देऊ शकत नाही. म्हणून एका टायमाला 25 लिटर दूध देणारी गाई 4 दिवसामध्ये 5 लिटरवरती आली. तेव्हा शेजारी ग्रस्ताला त्यांनी विचारलं की काय करायला पाहिजे. तो म्हणला काही नाही, तुम्हाला आयडिया सांगतो, तुमच्याकडे युक्ती सांगतो. तुमच्याकडे तर हिरवा चारा नाही ना, मग मोठी अशी
गॉगल बनवा, चष्मा बनवा हिरव्या काचांचा आणि त्या गाईला घाला. आणि तो हिरवा गॉगल घातल्यानंतर तिला हिरवं दिसायला लागलं. सारमाड जरी टाकलं तरी हिरवगार दिसल्यावर ती दणदणून खायला लागली आणि सणसणीत खाऊन दणदणीत दूध द्यायला लागली. एवढा बदल झाला. म्हणजे तुम्ही हा प्रयोग करू नका. दृष्टांत हा सिद्धांत पटवण्याकरता असतो, नाही तर प्रत्येक जण हिरवं घालायच्या ऐवजी हिरवे गॉगलच घालील गाईंना. तसं नाही. हा दृष्टांत कशा करता असतो? सिद्धांत पटवण्याकरता असतो. जसं तुमची दृष्टीत बदल करा, तिच्या दृष्टीत बदल केला तसा तुमच्या दृष्टीमध्ये पाहण्याच्या दृष्टिकोनात जर बदल केला तर जननो हे अवघा जनार्दन, परमात्माच या जगताच्या रूपाने नटलेला आहे. भगवंतांनी सुद्धा अर्जुनाला सांगितले, अर्जुना यांचे नावं वेगवेगळे, यांचे आकार वेगवेगळे, यांचं रूप वेगवेगळं, वेश सीमाने यांचे कपडे वेगवेगळे, असे समजून तू जर अर्जुना भेद मानशील तर कोट्यावधी जन्म गेले तरी मत स्वरूपाला प्राप्त होणार नाहीस. म्हणजे नका पाहू गुणदोष, कोणाचीही गुणदोष पाहू नका. सर्व भगवत स्वरूप आहे असा दृष्टिकोन तुमचा त्या ठिकाणी असायला पाहिजे. पण दुर्जनांचा मात्र तशा प्रकारचा दृष्टिकोन नसतो. आणि म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो. आता वास्तविकता अशी आहे की सर्वत्र परमात्मा आहे, त्याविना एवढी जागा रिकामी नाही. दृष्टीतला बदल हा अत्यंत महत्वाचा आहे. आत्मस्वरूपानं संपूर्ण जगत नटलेला आहे असं असताना सुद्धा आपल्याला तसं काय दिसत नाही, याची कारण मीमांसा आपण या ठिकाणी पाहिली. तो आपल्या वृत्तीचा दोष आहे. आणि इथे ती वृत्ती जी आहे सदोष वृत्ती, जो काही व्यंकटी आहे, जो काही वाकडीपणा आहे, जो दोष आहे, तो दोष काढायचा आहे. या दोषाला तमोगुण असं म्हटलेलं आहे. तो व्यंकटी कशामुळे आहे? वाकडेपणा तमोगुणामुळे आहे. तसं पाहिलं तर माऊली ज्ञानोबा म्हणतात, देख मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील झाले असे केवळ माझ्या ठाई. म्हणजे या ठिकाणी देवावरती श्रद्धा नाही अशा प्रकारचा माणूस व देवाचं भजन करत नाही असा माणूस एकही या ठिकाणी मिळणार नाही. माऊली ज्ञानोबा म्हणतात, देख मनुष्य जात सकळ मनुष्य जात हे स्वभावताच भजनशील, स्वभावातच भजनशील आहे. झाले असे केवळ माझ्या ठाई, माझ्या ठिकाणी ते झालेले आहे, तसे झालेले आहे. परंतु परिज्ञाने विन नासले आणि म्हणून बुद्धिभेदाशी आले, कल्पू नये ते कल्पू लागले अनेकत्व. अनेकत्व एक असताना, मी परमात्मा एक असताना, सर्व रूपाने नटलेला असताना अनेकत्व त्यांच्या ठिकाणी जे काही निर्माण झालं तर त्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी त्या गोष्टीचं ज्ञान नाही, अज्ञान आहे. तरी या विद्येच्या निदा विश्व स्वप्नाचा धंदा भोगीत होता प्रबुद्धा अनादिपणे जो, तो महावाक्याचे नावे गुरुकृपेचे निथावे, माथा हात ठेविला नव्हे थापटीला जैसा. मग ते अज्ञान एकदा गेला, विद्या एकदा त्या ठिकाणी गेली आणि मग काम त्या ठिकाणी झालं. जसा परमात्मा सर्वत्र आहे, परंतु ज्याच्या वृत्तीमध्ये रजोगुण तमोगुण आहे त्याला त्या ठिकाणी त्याचा प्रत्यय येणार नाही. ज्याची सात्विक शुद्ध सात्विक अशा प्रकारची वृत्ती आहे त्याला पदोपदी जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनी या जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. हा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. कोणाला? सत्वगुणी वृत्ती ज्याची आहे, सत्वगुण ज्याच्या वृत्तीत आहे, शुद्ध सत्वगुण ज्याच्या वृत्तीमध्ये आहे त्याचा अनुभव आहे. जसं सूर्याची प्रकाश किरण सर्वकाळ सर्वत्र आणि सर्वकाळ आहे, रात्री बी आहेत, दिवसात आहेतच आहे आणि सर्वत्र आहेत, सर्वत्र आहेत, सर्व काळ आहेत. म्हणूनच आज जो काही त्या ठिकाणी त्या सौर ऊर्जेचा जो शोध लागलेला आहे पाहतो तो याच दृष्टिकोनातून लागलेला आहे. आणि हा जर सूर्याचा प्रत्यक्ष प्रकाश आपल्याला त्या ठिकाणी उपयोगात आणायचा ना, तर एक असं भिंग आहे, ते भिंग असं जर धरलं आपण सूर्याच्या किरणांमध्ये असं, तर त्या ठिकाणी सूर्याची किरण ही समांतर आहे. दोन समांतर रेषा कधीच नाही, एकमेकाला कधीच मिळत नाहीत. आणि मला वाटतं म्हणूनच दोन बुवा, दोन आवा, दोन जावा, दोन पुत्री, दोन मंत्री यांचं कधी जमत नाही. त्याचं कारणच आहे समांतर दोन समांतर रेषा कधीच एकमेकाला मिळत नाहीत, ध्यानात घ्या. मग समांतर अशा प्रकारची ही सूर्यकिरण, परंतु त्यांचं वक्रीभवन करण्याचं काम हे भिंग करतं आणि एका
पॉइंटला त्या ठिकाणी त्यांना आणलं की त्याच्यातली विशेष तीव्रतेनं त्या ठिकाणी उष्णता तयार होते आणि त्याच्या खाली मग गौरी जरी ठेवली तरी ती पेटली जाते. त्याच पद्धतीनं परमात्मा सर्वत्र आहे, पण तुमच्या वृत्तीमध्ये दोष आहे रजोगुण आणि तमोगुणाचा. तुमच्या वृत्तीमध्ये व्यंकटी आहे आणि म्हणून जे खळांची व्यंकटी सांगलो तिथे जर त्या ठिकाणी आणि तो दोष जर निवृत्त जर झाला तुमचं काम झालं. म्हणून 3 प्रकारची श्रद्धा 17व्या अध्यायामध्ये दुसऱ्याच्या श्लोकामध्ये त्या ठिकाणी मांडलेली. 17व्या अध्यायामध्ये दुसरा श्लोक आहे. श्री भगवान उवाच त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेती तां शृणु. 3 प्रकारच्या श्रद्धा सात्विक राजस आणि तामस. मग नुसतीच श्रद्धा त्या ठिकाणी घेऊन त्या परमपदाला तुम्ही जर झुंबायला गेले, नुसती श्रद्धा म्हणजे सत्व सात्विक मनाची श्रद्धा सोडून इतर ही बी श्रद्धाच आहे ना. वास्तविक खरी श्रद्धा सात्विकच आहे. रजोतमोगुणी श्रद्धाच असू शकत नाही, परंतु सात्विक कळावी याच्याकरता रजोतमोगुणी मांडली. नुसदियाची श्रद्धा झोंबो पासी परमपदा तरी तैसे हे प्रबुद्धा सोपे नाही. नुसती श्रद्धा घेऊन त्या परमपदाला तू प्राप्त करायला निघाला झोंबू पाहतोस ना, तर एवढं ते सोपं नाही. म्हणून ती म्हणतात श्रद्धा म्हणितली यासाठी पातीजो नाही किरीटी काय द्विजो अंत्यच्या गोष्टी अंत्यजो नाही. एखादा द्विज एखादा ब्राह्मण शुद्ध ब्रह्म जाणारा आणि जर शूद्राच्या संगतीमध्ये गेला तर शूद्राच्या वरती त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहील का? शूद्राचा परिणाम त्या ब्राह्मणावर झाल्याशिवाय राहील का? निश्चितच संगतीचा परिणाम होईल. गंगोदक जरी झाले माऊली म्हणतात गंगेचं शुद्ध पवित्र असं प्रकारचं पाणी तरी मध्य भांडा आले आणि जे जर दारूच्या बाटलीमध्ये दारूच्या भांड्यामध्ये आलं ते घेऊ नये काही केले विचारी पा, तर ते कुणीही शून्याने सज्जनाने ते गंगोदक म्हणून सेवन करू नये, कारण त्याच्यावरती त्या मद्याच्या भांड्याच्या वासाचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी श्रद्धा जी आहे ह्या सात्विक श्रद्धेला त्या ठिकाणी अत्यंत मान. जगद्गुरु तुकोबारायांचे एक प्रमाण आहे संगतीच्या संबंधाने. ते म्हणतात की पहिलं प्रमाण एक असं आहे, ते असं आहे की हिराखे वेता अहिरणी वनमारिता जोघनी तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा तोची मोल पावे खरा. ओरिजिनल जो हिरा आहे त्याचा प्रकाश पडतो. 10x10च्या खोलीमध्ये चांगल्या प्रकारचा प्रकाश पडेल अशा त्या हिऱ्याचं खास ओरिजिनल जो असतो तो. आणि दुसरी गोष्ट त्याची तपासण्याची जी प्रक्रिया आहे ही एक लक्षण. आणि दुसरं म्हणजे ऐरणीवरती तो हिरा ठेवायचा आणि घराने त्याच्यावर घाव घालायचा. जर तो ओरिजिनल जर असेल तर त्या तो हिरा ऐरणीमध्ये किंवा त्या घनामध्ये घुसेल, परंतु त्या ठिकाणी त्याचे 2 तुकडे होणार नाही. एवढंच नाही तर जर सूत तसं धागा एखादा जो आहे तो जर आपण अग्नीमध्ये टाकला तो जळतो, पण तोच ह्या मोहऱ्याच्या म्हणजे हिऱ्याला गुंडाळला आणि अग्नीत जर तो हिरा जर टाकला तर त्याच्या संगतीने हिऱ्याच्या संगतीने तो धागा सुद्धा त्या ठिकाणी जळत नाही. आता पहा, हे झालं संगतीचं एक चांगलं उदाहरण. पण संगतीचं वाईट उदाहरण कुसंगती. तोच हिरा जर ढेकणाचं थोडंसं रक्त लागलं तुकोबाराय म्हणतात तर त्याचे 2 तुकडे होतात. ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला साधू तो नाडला कुसंगे तैसा. सामान्य सांगितलं एक साधू पुरुष जरी असला तरी तो त्या ठिकाणी आणि या दुष्टांच्या खळांच्या संगतीमध्ये नडला जातो. पहा, हा प्रयोग केलाय प्रयोगशाळेमध्ये. ढेकणाचं रक्त लावून जर तसं जर सिद्ध झालं नसतं, आजच अश्रद्धा असणारी बरीचशी सुशिक्षित मंडळी काय म्हटले असते, हे काय त्या तुकोबारायांचं ऐकता, काय ऐकता त्यांचं, ते काय खरं आहे काय? परंतु हा प्रयोग तुम्ही आजही केला तरी तुमच्या लक्षामध्ये येईल तुकोबारायांचं वाङ्मय आहे. राम सेतू दुभंग होय लेकिन तो काय सेतू अभंग. परीक्षण केलेलं आहे, अनुभवलेलं आहे, जसे तर तसं कसोटीला उतरलेलं आहे आणि तेच त्यांच्या मुखामधून बाहेर पडलेलं आहे. आणि म्हणून चांगल्या संगतीनं
तो जो धागा आहे तो धागा सुद्धा हिऱ्याच्या संगतीत जळत नाही. वाईट संगतीने त्या हिऱ्याची सुद्धा 2 तुकडे होतात ढेकणाच्या रक्तानं. ह्या संगतीचा परिणाम आहे. म्हणून गंगोदक जरी झाले तरी मध्य भांडा आले, ते घेऊ नये काही केले विचारी पाक. तैसे श्रद्धेचे दळवाडे अंगे किर चोखडे, परी प्राणियांच्या पुढे विभागे जे. म्हणजे मूळ श्रद्धा त्या ठिकाणी जरी प्रत्येकाची सात्विक जरी असली तरी त्या ठिकाणी संगतीनं त्यांच्यामध्ये परिणाम होऊन ती त्या ठिकाणी रजोगुणी आणि तमोगुणी अशा प्रकारची बनते. नाही आपण सांप्रदायिक चाल म्हणतो ना ज्याला, सिनेमाच्या चाली कीर्तनामध्ये का म्हणायच्या नाही, आज मुद्दाम उल्लेख करून सांगतो. सगळे सांप्रदायिक मंडळीने बारकाईने लक्ष द्या, जे कोणी त्या पद्धतीने घेत असतील तर. अरे तुम्हाला शुद्ध सत्ववृत्तीकडे जायची, वाटचाल करायची, सत्वगुणाकडे वाटचाल करायची आहे, आणि तुम्ही त्या पद्धतीची चाल उचलल्यानंतर म्हणल्यानंतर गोड वाटते, खूप चांगलं वाटतंय, परंतु तुमच्या वृत्तीमध्ये रजोगुणाचा पगडा बसत जाणार आहे परमार्थ करून सुद्धा. आणि म्हणून त्या पद्धतीच्या चाली संप्रदायामध्ये वर्ज्य आहे. कोणत्याही प्रकारची सिनेमाच्या चाली वर्ज्य आहेत. सांप्रदायिक चाली तुम्ही त्याच्यामध्ये काही वाटचालीमध्ये सुद्धा त्या चालीने दमून जाता नाही भाऊ. जर सांप्रदायिक चाली जर तुम्ही घेतल्या, नित्यनियमाच्या भजनामध्ये तीर्थावळी, समाधीचे अभंग, बाळक्रीडा, पत्रिकेचे अभंग म्हणत जावेळेला वारकरी सांप्रदायिक चाली लावत चालतो, सत्वगुण वाढवतात त्या, आणि त्याच्यामुळे तुम्हाला बिलकुल दमल्यासारखं वाटत नाही. ध्यानात ठेवा. कारण झोपेचा संबंध रजोगुणाशी आहे आणि जो श्रमाचा संबंध आहे तो रजोगुणा तमोगुणाशी आहे, आणि तुमची वृत्ती सत्ववृत्ती असल्यामुळे तुम्हाला तो शीन जाणवत नाही. हे सत्व का म्हणे, ते सत्वाचे सामर्थ्य आणि करावा परमार्थ अहर्निशी. अहर्निशी परमार्थ रात्रंदिवस करायचा आहे. तुम्हाला सत्वगुण वाढवावा लागेल, अखंडतेकडे वाटचाल करायची आहे, सदा या पदाकडे वाटचाल करायची आहे ना. शुद्ध सत्वगुण, सत्वगुण, शुद्ध सत्वगुण, ह्याच्याशिवाय पर्याय नाही. सत्वगुणाचा मी पुढे बालीकरण केलेलं आहे. जरी अहर्निश परमार्थ करण्याकरता सत्वगुणाची आवश्यकता आहे तरी त्या ठिकाणी एक युक्तीने जावं लागल, अन्यथा नाही. तसं जर पाहिलं तर रजोगुणी तमोगुणी माणसांना त्या ठिकाणी परमार्थ लवकर कळतो, ते क्रियाशील असतात, आणि त्या ठिकाणी ती क्रिया फक्त त्याचा विषय बदलायचा आहे, आणि त्या क्रियेमुळे ते चांगल्या प्रकारचे कार्यकर्ते पुढे होतात सत्वगुणी होऊन. परंतु जर सत्वगुणी माणसांना भगवंताचं प्रेम, भगवंताची भक्ती, भगवंताचं ज्ञान याच्याबद्दलचं मार्गदर्शन करायला गेलं, साधनेचं, अनुभवाचं मार्गदर्शन, अनुभवसिद्ध परमार्थाचं, तर त्यांना ते पटत नाही. त्याचं कारण त्यांच्या ठिकाणी या सत्वगुणाचं आवरण वृत्तीवर एवढं फिट झालेलं असतं की ते आपण करतो तेच बरोबर आहे असं त्यांना वाटतं. ध्यानात ठेवा. एखादा माशी जी आहे एखादी, ती घाणेरड्या पदार्थावर बसेल, चांगल्या मिठाईवरती बसेल, पण इंगावर कधीच बसणार नाही. मग त्या ठिकाणी जो सत्वगुण आहे, संत महात्मे काय करतात, या रजो तमोगुणी व्यक्तींना भगवंताच्या नामाचं मार्गदर्शन, बोध देऊन ते डायरेक्ट त्यांना शुद्ध सत्वगुणी अवस्थेमध्ये नेतात. शुद्ध सत्वगुण अवस्था सत्वाकडे सुद्धा नाही, आणि शुद्ध सत्वगुणाची ती अवस्था आहे, ती अवस्था म्हणजे ती गवळणीची अवस्था आहे. जास्त सात्विक भाव निर्माण होऊन शुद्ध सत्वगुणाची भक्तीची अवस्था निर्माण होते. दंत धावनाचा मुखा माझे हात, वाद्ये वाजती नाही ते जन्मात, करी श्रवण श्रीकृष्ण वेणुदित, स्वामी तो कयाचा पूर्वी मनोरथ. किंवा चिरे चोळिया त्या धुता विसरती, ऊर्ध्व लक्ष लागले कृष्ण मूर्ती, कोणा नाठवे हा कोण कुडयाती, झाल्या तटस्थ सकळा नेत्रपाती हो, ऐशा गोपिका त्या कामा तुरा नारी. ही अवस्था आहे, ही सत्वगुणाची अवस्था आहे. तटस्थ होणं ही तमोगुणाची अवस्था आहे. रजोगुणी त्या नामचिंतन करताना हसतो आणि रडतो, आणि सत्वगुणी जो आहे त्याच्या डोळ्यामधून कंठी प्रेम दाटे, नैनी निरलोटे, हृदयी प्रगटी रामरूप, किंवा रोमांच उभे राहतात, अशी स्थिर अवस्था सत्वगुणाची होती. मग आपण जर नामस्मरण करतो तर आतापर्यंत आयुष्यभर आपली रजोतमोगुणीची अवस्था, राहाडा करणारी अवस्था होत असेल तर अजून आपल्या नामाचं वळण या प्रकृतीला लागलेलं नाही, हे त्याचं उत्तर आहे. ध्यानात घ्या. अवस्थेनं तुमच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, सत्वगुणाकडे आता आलं पाहिजे. रजोतमोगुणाची अगोदर सुरुवातीला ठीक आहे प्रकृतीला वळण नसल्यामुळं, आणि एकदा तुम्हाला त्या ठिकाणी संत महात्मे तुम्हाला या रजोगुणा तमोगुणामधून
डायरेक्ट शुद्ध सत्वगुणाची ही अवस्था त्या ठिकाणी प्राप्त करून देतात आणि शुद्ध सत्वगुणातून नंतर तुम्हाला प्रबोध देऊन सत्वगुणाकडे आणतात. आलं का लक्षात? म्हणजे रजो तमोगुण बाद करून सत्वगुणात आणत नाही. जरी त्या ठिकाणी का तर सत्वगुणाला त्याला सुद्धा जसं ती माशी जर आता पहा एखाद्या गोळा निगाडी गुळ आहे, चिकट्या गुळ आहे, त्याच्यावरती ती माशी जर बसली तर अरे तिला मरणच आहे ना. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात त्या ठिकाणी ती मरून जाईल ना चिकटून. तसं सत्वगुणावरती वृत्ती ज्याची कोणत्याही प्रकारचं बोध नाही साधूचा आणि इतर सात्विक साधन करून बाह्य साधन करून जो सत्वगुणामध्ये स्थिरावलेला आहे त्याला हा विषय भगवत प्रेमाचा भक्तीचा ज्ञानाचा हा कळणारच नाही, पटणारच नाही. अनुभव सिद्ध वृत्तीकडे त्याची वाटचाल कधीच जाणार नाही. म्हणून संत मंडळी रजोतम गुणामधून काढून शुद्ध सत्वगुणात घेतात आणि मग प्रबोध देऊन सत्वगुणाकडे आणतात. आपण या सात्विक अवस्थेचं महत्व, सत्वगुणाचं महत्व आता त्या ठिकाणी लक्षामध्ये घ्या आणि त्या दृष्टिकोनातून भगवंताचा ज्या बोध या संत मंडळींनी आपल्याला दिलाय, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा यांनी याचा बारीक नीट विचार करा. आणि म्हणून तैसे श्रद्धेचे दळवाडे अंगे किर चोखडे परी प्राणियांच्या पडे विभागीजे. सत्रांची मूळ श्रद्धा जी आहे ही एकच आहे, परंतु त्याच्यामध्ये हा रजोगुण आणि तमोगुण याच्यामुळे त्यांची श्रद्धा बिघडलेली आहे. म्हणून प्राणियाच्या पैकी पडली श्रद्धा अवलोकी ते होय गुणासारखी तीही यया. तशी त्याचे गुण त्रिगुणासार असं जे सांगितले सत्व रज आणि तम प्रकाराचे तीन तुका म्हणी केले जन किंवा रजतम सत्व आहे ज्यांच्या अंगी याची गुणी जग वाया गेले. अशा प्रकारचे त्या ठिकाणी म्हणून प्राणियांच्या पैकी पडली श्रद्धा अवलोकी ते होय गुणासारखी तीही यया. त्यानुसार तो त्याची वृत्ती बनत जाते. विपाये वाढे सत्वशुद्ध तेव्हा ज्ञानाशी करी साध. जर सत्वगुण जर शुद्ध सत्वगुण वाढला तर त्याला ज्ञानाकडे प्रवृत्ती होते आणि त्याच्या अनुसंधानावर तो सतत राहतो, त्याला साध घालतो ज्ञानाला तो. परी एका दोघे दोघे ओकद ए राहती सत्वाचे न्यांग लगे ते श्रद्धा मोक्ष पळा रिघे तव रजतम उगे कापा राहती. मग ज्या वेळेला सत्वगुणाच्या माध्यमामधून ती श्रद्धा निर्माण होते आणि मोक्षरूपी फळ त्या ठिकाणी प्राप्त करायला वृत्ती निघते, त्यावेळेला थोडासा ह्या रजतमो गुण जे आहे ही काही गप्प बसणार आहेत का? सहज असं गिराईक त्या ठिकाणी जाऊन देतील का? परमार्थ मार्गाला लागून देतील का? नाही. मग ते त्या ठिकाणी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न आणि त्या परमात्मा मार्गातून बाजूला काढण्याचा प्रयत्न आणि ह्या रजतमो गुणी वृत्ती करत असतात. परंतु सद्गुरूची कृपा त्या ठिकाणी समर्थ आहे, ती तुम्हाला त्या ठिकाणी काढून नेते. सत्वगुण शुद्ध सत्वगुण या दोनच गुणामध्ये आणि मग त्यांचं संपूर्ण जीवन त्या ठिकाणी चालतं. जीवनमुक्त स्थितीला ते प्राप्त होतात. मग आपलं उरलेलं प्रारब्ध कोणत्याही प्रकारचं जसं असेल तसं कशाही प्रकारचं असेल ते त्या ठिकाणी त्याच्याकडे चित्त सुद्धा देत नाही आणि भगवंताच्या भक्तीचा आनंद सुख सोहळा भक्ती मार्ग ती अवलंबन करत असतात. म्हणून या ठिकाणी मूलतः प्रत्येक जण शुद्ध सात्विक स्वरूपाचा वृत्ती असणारा, परंतु कशामुळं अनादी संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगले पाही ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार देही सेविता. आणि म्हणून रजोतम गुणाची प्रवृत्ती त्याच्यामध्ये निर्माण झाली आणि त्यामुळं या प्रकारचा जो वाकडेपणा आहे तो वाकडेपणा जी व्यंकटी आहे ती व्यंकटी त्यांच्या ठिकाणी निर्माण होते आणि म्हणून ती जावी अशा प्रकारचं पसायदान माऊली ज्ञानोबाराय मागतात. जे खळांची व्यंकटी सांडो, जे खळ आहेत त्यांच्यातला हा वाकडेपणा सांडो म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्यातून हा निघून जाओ, ही दुष्ट वृत्ती त्या ठिकाणी निघून जाओ. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा त्या ठिकाणी म्हणतात भगवंताकडे मागणी मागताना, दुर्बुद्धी ती मना कदा नुपजो नारायणा, कदा नुपजो नारायणा. माझ्या अंतःकरणामध्ये दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नकोस, म्हणजे अशी दुष्ट प्रवृत्ती निर्माण होऊ देऊ नको, असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. सर्व संत मंडळी अशा प्रकारचं मागणं त्या ठिकाणी करतात. आणि म्हणून जे खळांची व्यंकटी सांडो, परंतु त्याच्या पुढे जाऊन पुन्हा माऊली ज्ञानोबाराय एवढं म्हटलं तरी चाललं असताना त्यांच्यातला दुष्टपणा नष्ट हो, वाकडेपणा नष्ट हो,
पण तया सत्कर्मी रती वाढो असं माऊली ज्ञानोबराय का म्हणतात? तर त्या ठिकाणी जरी दुष्टपणा केला तरी त्या ठिकाणी सत्प्रवृत्ती होईलच असं नाही. अनेक असे सज्जन आहेत बरं का, अनेक सज्जन येत आहेत की त्यांच्या ठिकाणी दुष्टपणा, दुर्बुद्धी, दुर्वर्तन नाही, चांगलं आचरण करणारे आहेत, पण ते भक्ती मार्गामध्ये नाही आहेत. ध्यानात ठेवा. मग त्या ठिकाणी त्यांच्याकडून खरं तर सत्कर्म तेच आहे, भक्तीला लागणं. हरिवीन जन्म, नाही तर सज्जनपणा तरी काय कामाचा? हरिवीन जन्म नरकाची पै जाणा आणि यमाचा पाहुणा प्राणी होय. मग त्या ठिकाणी तया सत्कर्मी रती वाढो स्वतंत्र मागणी का केलेली आहे? कारण दुष्ट प्रवृत्ती जरी नष्ट झाली तर तिने आपलं पडून राहील, करणार नाही काही. सत्कर्म करीनच असं नाही, दुष्टकर्म त्या ठिकाणी नाही करणार, पण सत्कर्म करीनच असं नाही, नुसता पडून राहील. म्हणजे पडून राहील ते ठाई या पद्धतीत नाही बरं का. म्हणजे त्या ठिकाणी आळस त्याच्यामध्ये प्रवेश करेल. मग आळस आला की आला रजोगुणाचा भाग पुन्हा वाढेल, म्हणजे त्याची सुटका त्याच्यामधून होणारच नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमती. म्हणजे पुन्हा 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 त्याला मग त्याचं ते चालूच राहील. याकरता जे खळाची व्यंकटी सांडो असं म्हटल्यानंतर ही माऊली ज्ञानोबा म्हणतात तया सत्कर्मी रती वाढो. आता ही जी सद्बुद्धी आहे, ही जी सत्कर्मावरची बुद्धी आहे, ही सत्कर्मामध्ये त्याला तो रत हो, त्याच्याकडून त्याला ती वारंवार सत्कर्म त्याच्याकडून घडो. सद्बुद्धी पहा, थोडीशी जरी सद्बुद्धी तुमच्या चित्तामध्ये निर्माण जर झाली, माऊली ज्ञानोबा म्हणतात जैसी दीपकळिका धाकुटी. दिव्याची ज्योत कधी ज्योत मोठी आहे आणि कधी खूप छोटीशी एवढीशी. जैसी दीपकळिका धाकुटी परिते बहुती जाती प्रगटी. तैसी सद्बुद्धी ही ठेकुटी म्हणू नाही. छोटीशी ती ज्योत आहे, परंतु तिला छोटस समजू नका. जर त्या ठिकाणी एखाद्या गवताच्या पिंडीला जर लावली, ऑइल कॉर्पोरेशन जिथे आहे त्या ठिकाणी जर लावली, तर अख्ख्या जगाची राख करायला ती छोटीशी ठिंगी, छोटीशी ज्योत कारणीभूत ठरेल. किती पॉवर आहे तिच्यामध्ये. मग तशी थोडीशी जर सत्कर्माची बुद्धी, सद्बुद्धी जर आपल्या ठिकाणी निर्माण जर झाली, तर ती परमपदाला, तुम्हाला परमात्मा पदाला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जैसी दीपकळिका धाकुटी ती म्हणू नये खेकुटी. जैसी दीपकळिका धाकुटी परिती बहुती जाती प्रगटी. तैसी सद्बुद्धी ही ठेकुटी म्हणू नये. थोडीशी तरी सद्बुद्धी आपल्यात निर्माण झाली तर तिला छोटी समजू नका. त्याचा प्रभाव सांगायचा एक दृष्टांत सांगतो. सच्चिदानंद ब्रह्मलीन रामदास बाबा बुधवारी हा दृष्टांत नेहमी सांगायची. जावई बापू, शहरातले जावई बापू खेड्यामध्ये गेले. मला वाटतं त्यावेळेला तर काही करोना असेल एखाद्या वेळेला, म्हणून आता खेड्याचं जीवन खरंच सुखमय होणार आहे. इथून पुढे काय काय भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि होणार आहे पुढे असं दिसतंय. नोकऱ्यांच्या संबंधानं, नोकरदार वर्गांच्या संबंधानं अतिशय कठीण परिस्थिती, आणि जे सामान्य जीवन आहे, मूळ जीवन आहे, त्या जीवनाकडे वाटचाल भगवान परमात्म्याच्या इच्छेनेच चालू आहे. मी तुमच्या त्या करोनाच्या संबंधानं त्या ठिकाणी काही विरोधाभासात बोलते असं समजू नका. तुम्हाला जो परिणाम आहे तोच आम्हाला बी आहे, आपला सर्वांना आहे. मी तर भगवंताला प्रार्थना करेन लवकरात लवकर हे मिटावं, परंतु तरी 2021 पर्यंत त्याचा प्रभाव राहणार आहे असं सांगितलंय. वातावरणामध्ये सर्व गोष्टींचे प्रभाव हे कायमस्वरूपी असतात, परंतु आपण रोगप्रतिकारक शक्ती आणि आपलं वागणं हे त्याचा प्रभाव कमी करायला कारणीभूत ठरत असतं. म्हणून सोशल डिस्टन्सिंग अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. जगातले सगळे व्यवहार त्या दृष्टीने चालवण्याचा प्रयत्न कोण कोण किती करते याच्यावर प्रत्येकाचं जीवनमान आता अवलंबून राहणार आहे. आपलं संरक्षण आपल्याला स्वतःलाच करावं लागणार आहे. आणि म्हणून पहिलं जे निसर्गमय जीवन होतं, आज किती शुद्ध झालेलं आहे निसर्ग विचार जर केला तर. गंगा पहा, सर्व नद्या पहा. तुमचं युपी मधलं एक गाव सांगितलं, मला वाटतं सहारनपूर का काय, गावाचं नाव आता मला आठवत नाही, ओघामध्ये, या विषयाच्या ओघामध्ये. तिथून 100 किलोमीटर अंतरावर असणारी हिमालयाची शिखर आणि क्लिअर दिसायला लागली. गंगेच्या पाण्यामध्ये तळातल्या वस्तू दिसायला लागल्या.
ऑटोमॅटिकच एक कोणाचा तरी संकल्प असेल, नाही सर्वांचाच आपला संकल्प असेल, आपण आपलाच संकल्प असेल की गंगा शुद्धी झाली पाहिजे. आम्ही करू शकत नाही, आमची तेवढी शक्ती नाही, भगवंतानेच हे सगळं शुद्ध करायचं ठरवलंय. मृत्यू अटळ आहे हो, मृत्यूला काय कोरोना आलाय की ज्याचं आयुष्य जेवढं ठरलंय त्याला तो निश्चित तो येऊन आपली इच्छा नसली तरी तो होणार आहे, येणार आहे. येऊ नये अशा आपण सगळी इच्छा व्यक्त करू. परंतु अरे पहिलं मरणाला मारून टाकूया ना, तो अभ्यास करूया ना. या करोनाच्या काळामध्ये संतांना शरण जा. जे संतांना शरण गेला आणि ज्यांनी तुकोबारायांच्या पद्धतीने आपले मरण पाहिली ना डोळा, तो झाला 16 अनुपम्य अशा स्थितीला प्राप्त झालेला आहे ना, ते मरणाला घाबरत नाही. त्याच्यामधूनच मग मी तर म्हणेन असं सांप्रदायिक ज्ञान ज्यांना प्राप्त झालं त्याच्यामधूनच क्रांतिकारक निर्माण होतात, त्याच्यामधूनच संत महात्मे निर्माण होतात, त्याच्यामधून ज्ञानोबा तुकोबाराय निर्माण होतात, त्याच्यामधूनच छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज निर्माण होतील. संपूर्ण अंगाची खाल काढली गेली, कातडी काढली गेली, तरी सुद्धा मी माझा धर्म सोडणार नाही. ज्या धर्मवीर संभाजी महाराजांनी हे सांगितलं, आधी क्रांती अंतःकरणामध्ये पेटावी लागती. ती शुद्ध चित्त असेल, ज्याच्या ठिकाणी लोभ नाही, स्वार्थ नाही, तोच फक्त तसा होऊ शकतो. आणि देशावर ज्या ज्या वेळेला पारतंत्र्याच्या संबंधाने आणि असा घाला घातला गेलेला आहे परकीय शक्तीनं, त्यावेळेला या परमार्थ मार्गामध्ये ज्यांच्यामध्ये हे संस्कार आहेत त्यांनीच देशभक्त म्हणून पुढे आलेले आहेत. हे लक्षामध्ये असू द्या. आपला विषय चालला होता तैसी सद्बुद्धी ही ठेकुटी म्हणू नये. वाईट कृत्य करणं बंद झालं, पण चांगली घडतीलच असं नाही. म्हणून माऊली ज्ञानोबारायांनी म्हणतात तया सत्कर्मी रती वाढो. ठीक आहे, सत्कर्मामध्ये त्यांना रती प्राप्त हो, त्यांची खळांची व्यंकटी सांडो. आणि पुढे म्हणतात भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. या भूत मात्रामध्ये त्या ठिकाणी एकमेकाबद्दल प्रेम निर्माण हो, एकमेकाबद्दल मैत्री निर्माण हो. खरी मैत्री, खरं प्रेम. आजचं जे काही आपण मित्राच्या संबंधाने वेडे झालेलो आहोत, प्रत्येकाचे मित्र आहेत, भरपूर फॉलोअर्स आहेत, त्याला आम्ही मित्र समजतो. परंतु त्याच्यामध्ये किती टक्के मित्र हे खास मित्र असतील तुमचे, यातून तुम्ही तपासलं नाही. तुमच्यावर कोणता प्रसंग आला नाही, नुसत्या तुमच्या त्या ठिकाणी व्हॉट्सअप आणि फेसबुकवरून गप्पा मारायचे म्हणून मित्रता दाखवायला काय टाइम लागतो? लाईक करायला किती 1 सेकंदाचं काम, फॉरवर्ड करायला, लाईक करायला, ह्या सगळ्या गोष्टी करायला. त्याच्यावरून तुम्ही जर समजत असाल हा माझा खूप श्रेष्ठ परमप्रिय मित्र आहे, फसाल बरं. पट्ट शिष्य 84 सिद्ध जे होते ना चांगदेवाचे, हे सगळे शिष्य. आणि त्या गुरुमीमध्ये अंकारामध्ये हा चांगदेव असताना मुक्ताईने सांगितलं उद्या पहिल्यांदा त्याला मोकळा करायचा होता. अभिमान त्याचा हा योगाचा तर सामर्थ्याचा केलाच होता, मेलेली प्रेत उठून, परंतु त्याचा हा अभिमान त्यांना घालवायचा होता. शिष्याच्या संबंधीची प्रीती होती. जे गुरुपदाचं अंकार धरत असतील त्यांनी लक्षात घ्या. अरे गुरु भी ऐसा चाहिए जैसा जंगल का शेर, ना किसी से प्यार और ना किसी से होईल. कोणावर प्यार प्रेम करता, आणि प्रेम केलं तर एक दिवस तुम्ही त्याचं काय करणार आहे? मत्सर बी करणार आहे. आणि मत्सर करतो तो प्रेम, ह्या दोन्हीचा असा ते काय सापेक्षता झाली. जो मूलभूत गाभा आहे तो प्रेम जे आहे ते निस्वार्थी अशा प्रकारचं प्रेम आहे. मित्र केला महाबळी परी कामाने अंतकाळी. अंतकाळच्या वेळेला मग हे जे मित्र आहेत ना, त्याच्यात ना मुक्ताईने सांगितलं उद्या आपल्याला एक बळी द्यायचा आहे, नरबळी. या सिद्धांतमधला तुमच्या शिष्यांमधला कोणतरी एक जणाला त्या ठिकाणी सांगा म्हणे. चांगदेवाला गर्व होता, कोणी पण म्हणले हे स्वीकारी लावा, पण रात्रीच पळून गेले. पहाटे बळी द्यायचा ना एक सुद्धा थांबला नाही. मग आता तुम्ही आपलं तपासून पहा कसं काय आहे. म्हणून खरी मैत्री काय आहे हे नीट लक्षात घ्या. खरं प्रेम काय आहे, आपण ज्याला लव म्हणतो ते लव, त्याची खूप छोटी आपण व्याख्या केलेली आहे. ज्यांचं प्रेम लैला मजनू असं अशा प्ररांधा, तो त्या ठिकाणी ह्याचं प्रेम हे उच्च कोटीचं प्रेम होतं, कोणत्याही प्रकारचा स्वार्थ त्यात नव्हता. अशा प्रकारचं जर प्रेम असेल ना तर ते प्रेम म्हणजे भक्तीमध्ये मोडेल. मग तुमचं सांसारिक जरी असेल तरी हो, कोणता त्याला ऑप्शनच नाही ना, स्वार्थच नाही ना कोणता, निस्वार्थी प्रेम. मग त्याला भक्ती असं म्हणायला काय हरकत नाही. कोणत्याही प्रकारची अपेक्षा ज्याच्यामध्ये नाही,
ते खरं प्रेम आहे. आम्ही जे लव म्हणतो ते काय काय अपेक्षा आणि मग किती दिवसामध्ये ते मोडतो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ती मैत्री काहीही उपयोगाची नाही. एका विषयाच्या संबंधी विषयी माणसं, अनेक विषयी माणसं, विषय शब्द स्पर्श रूप रसगंध कोणत्याही प्रकारचा एखादा पंचविषयातल्या एखाद्या विषयाच्या संबंधाने विषयी झालेली माणसं एकत्रित येणं म्हणजे काय प्रेम आहे काय? आणि म्हणजे काय मित्रता आहे काय? नाही नाही. परमात्म संबंधात, संतांच्या बोधांच्या संबंधात, सत्कर्माच्या संबंधात कोणत्याही प्रकारची त्यातही निरपेक्षता ठेवून जे जे एकत्र येत असतील ती खरी मैत्री आहे. 12व्या अध्यायामध्ये भक्ताची लक्षणं सांगताना भगवंत सांगतात, अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय. कोणत्याच प्रकारची अपेक्षा नाही, अनपेक्ष. भक्ती करतात भक्ती, संत सेवे करतात सेवा. आता आम्ही बी परमार्थ मार्गाला लागतो. आता नवीन वर्ग तर त्या ठिकाणी कशामुळे या संप्रदायाकडे ओढला गेलेला आहे सांगू का? त्यांना कोणीतरी सांगितलंय. अनुभव ते काही चुकीचं नाही सांगितलेलं. त्यांना काय सांगितलं गेलेलं आहे? या संप्रदायामध्ये आनंद संप्रदायात गेलं, तिथला जर बोध घेतला तर 5-6 महिन्यामध्ये तो कीर्तन प्रवचन करायला लागतो. त्याच्यामुळे इकडे लाईन लागली सगळी. कारण इथे आम्ही ऐकून आहोत, क्षेत्र तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी 5-5 वर्ष शास्त्राचं अध्ययन केल्यानंतर कलागुण संपन्नता शिकून मग कुठे कीर्तनाला सुरुवात करता येते. आणि इथं जर एवढं फास्टली आहे तर म्हणून उद्देश येणाराचा बहुतांशी, बरं का सर्वांचाच नाही पण बहुतांशी हा उद्देश आहे की जे लवकर कीर्तनकार प्रवचनकार बनता येतो. अरे बाबा भगवंताच्या भक्ती करता एकत्र यायचा असेल तो उद्देश धारण करून घ्या. कीर्तन प्रवचन काय गुणाचा विषय, ज्ञानाच्या संबंधातून जर कीर्तन प्रवचन आलं तर मग मात्र बरोबर आहे. पण नुसतं गुणाच्या संबंधातून इथे श्रीपाद बाबा सांगायचे गुणीजन भरपूर आहेत, ज्ञानी कुणीच नाही. गुण आणि ज्ञान दोन वेगवेगळे विषय आहेत ज्ञानामध्ये. गुणीजन भरपूर आहे, कलावंत भरपूर आहे, संत कमी. कलावंत नका हो, संत व्हा. संत होण्याकरता या संप्रदायामध्ये आणि मग तो आनंद भक्तीचा लुटा. हा उद्देशच ठेवू नका. तुम्ही संपूर्ण आपल्या भारत देशामधून दुसऱ्या देशाबरोबर क्रिकेटच्या संघाबरोबर अगर इतर संघ व्हॉलीबॉलचे असेल फुटबॉलचे असेल, आता क्रिकेटच्या बद्दल मी बोलतोय, 11 प्लेयर प्रत्यक्ष खेळण्याकरता फक्त घेतले जातात. अख्ख्या देशामध्ये किती क्रिकेट खेळणारे 101 आहे, चांगले चांगले रेकॉर्ड करणारे आहे. असं सगळं असताना सुद्धा एवढ्यातून आपला नंबर कधी लागायचा असं म्हणून तुम्ही खेळच खेळायचा नाही का? आपला नंबर लागेल किंवा न लागेल पण खेळाचा आनंद आम्हाला लुटता येणार आहे ना. आणि जो आजही किती वशिलेबाजी कुठे चालली असली, कलियुगाचं हे जरी जीवन असलं तरी पण एक ध्यानात ठेवा, रणजीमध्ये जर खोऱ्याने धावा तुम्ही काढल्या तर त्या कमिटीला निश्चित विचार करावा लागेल. याला 15 मध्ये घ्या, 11 मध्ये खेळवा निश्चित. आजही आत्मविश्वासाने मी सांगतो, तुम्ही फक्त भगवंताची भक्ती करण्याच्या योग्य व्हा, लायक व्हा, सर्वांग सुंदर व्हा, परिपूर्ण व्हा. भगवंतच एक तुमचा विषय होऊ द्या. मग बाकीचं काही हा जो काही अवांतर गोष्टी आहेत ना, त्या अवांतर गोष्टी ऑटोमॅटिक होती. एक साखर कारखाना जो आपण म्हणतो, त्या साखर कारखान्याचं मुख्य उत्पादन काय आहे? साखर कारखान्याचं मुख्य उत्पादन आहे साखर, म्हणून तर त्याला साखर कारखाना नाव आहे. पण फक्त साखरच पिकते निघते का तिथून येते का? नाही नाही नाही, त्याच्यामधून अजूनही काही गोष्टी आहेत. साखर जशी आहे तसा गुळ बी, त्याच्यामध्ये गुळ बी होतो. त्याच्यानंतर त्याच्या त्या ज्या चोयट्या आहेत त्या ऊसाच्या, त्याच्यापासून कागद बी बनतो. त्याच्यानंतर तुमची दारू बी बनते. मग दारू कारखाना, कागद कारखाना असं नाव का नाही? साखर कारखानाच का? तर मुख्य उत्पादन जे आहे ती साखर आहे आणि हे उप उत्पादन आहे, बाय प्रॉडक्ट याला म्हणतात. हे मिळणारच आहे. आणि भुक्ती मुक्ती फुकासाठी कोणी तयाकडे न पाय रे. भुक्ती म्हणतो बरं का, भोग. मुक्ती म्हणजे मोक्ष, भक्ती नाही म्हणत. आपण हरिपाठातलं चुकीच्या पद्धतीनं प्रमाण म्हणत असतो बरेचशा मी वारकरी मंडळी. भुक्ती मुक्तीचारी घरी त्याच्या असं प्रमाण आहे. आपण म्हणतो भक्ती मुक्तीचारी. अरे नाही नाही, भक्ती तर होणारच आहे, भक्तीच तर मुख्य आपल्याला करायची. पण भक्ती करणाऱ्याला भुक्ती आणि मुक्ती ही उप उत्पादन बाय प्रॉडक्ट मिळणार, भोग आणि मोक्ष, असं त्याचा अर्थ आहे. नारायण हरी नारायण हरी, भुक्ती मुक्तीचारी घरी त्याच्या. आणि म्हणून या ठिकाणी त्याच्याकडे नाही लक्ष द्यायचं. आपल्याला भगवंताची भक्ती पाहिजे
आणि त्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे की ती भक्ती ज्याच्या ज्याच्या अंतःकरणामध्ये उदित होईल आणि असंत समुदाय, अशांशी मैत्री, ही अत्यंत, त्याला खरा सत्संग म्हणतात. हा सत्संग अनिवार्य राहील. तुम्हाला आत्मसाक्षात्कार होऊ द्या, तुम्ही संतत्वाच्या पूर्ण पदाला, ईश्वरत्वाच्या पूर्ण पदाला गेले तरी संत आणि हा ईश्वर हे सुद्धा संगती करतात, या सत्संगतीची इच्छा अपेक्षित करतात. शेवटपर्यंत हा, याला ऑप्शन नाही, शेवटपर्यंत सत्संग हा दुर्लभता आहे, पण सत्संग हा शेवटपर्यंत अनिवार्य राहील. ध्यानात ठेवा. देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती, त्यांची घडावी संगती. तुकाराम हे चिने भले संत संगष्टनी, जन्म जन्मांतरापर्यंत त्या ठिकाणी त्यांची संगती प्राप्त व्हावी अशा प्रकारची इच्छा करतात. प्रत्येक त्या ठिकाणी साधू पुरुष, साधक, मुमुक्षु आणि भगवान परमात्मा तर ज्या सुखा कारणे देव वेडावला, हरिहा वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य संत सदन, धन्य धन्य संत सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. नावडे वैकुंठ शेषाचे सदन, शेषाचे सदन, वैष्णव सदन, वैष्णव सदन आवडले. काय आहे त्या वैष्णवांकडं? का त्यांच्याशी मैत्रीचा संबंध स्थापित करण्याकरता स्वतः भगवान परमात्मा सुद्धा इच्छा करतात? सांगा. वैष्णवा घरी सर्व काळ सदा झणझणीती टाळ. सांगा. भगवंताचं, संतांचं सतत वर्णन, आणि त्यामुळं त्यांच्याशी भगवान स्वतः त्या ठिकाणी काय करतात? मैत्री करतात. तसं आपण सुद्धा त्या अशा सज्जनांच्या संबंधानं इच्छा माऊली ज्ञानोबा व्यक्त करतात आणि विश्वात्मक असणाऱ्या भगवंताकडं निवृत्ती, श्री गुरु निवृत्तीनाथांना म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परै पडो, मैत्र जीवांचे. जे अशी खळ असतील ना, दुष्ट असतील, त्यांची ती वाकडेपणा निघून जावो, सत्कर्म करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण हो, आणि भूता परस्परै पडो. भूत हा शब्द या ठिकाणी भूतवाचक नाही वापरलेला. भूत म्हणजे ही भूताटकी या अर्थाने वापरलेला नाही. ज्ञानेश्वरीमध्ये, संतवाङ्मयामध्ये भूत हा शब्द प्राणीमात्र यांना उद्देशून वापरलेला आहे. तैसे भूतजात माझ्या ठाई, कल्पिजे तरी आवासे काही, निर्विकल्पी तरी नाही तेथ मीच मी आगवे. म्हणजे हा भूत शब्द प्राणीमात्र यांना उद्देशून वापरलेला आहे. म्हणून भूता परस्परे पडो, काही कोणी जडो असं मी म्हणतात. वास्तविक पडो हा मूळ शब्द त्याच्यामध्ये आहे. पडोचा अर्थ जडो या अर्थानेच आहे. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. ह्या जीवामध्ये अशा प्रकारचं मैत्री, कोणत्या जीवांमध्ये? ज्यांची त्या ठिकाणी दुष्टबुद्धी नष्ट झाली, सत्कर्मामध्ये ज्यांची आवडी निर्माण झाली, अशा या भूतामध्ये परस्परां, ह्या भूतांमध्ये, या प्राणीमात्रामध्ये परस्पर अशा प्रकारची मैत्री घडो असं मागणं या ठिकाणी माऊली ज्ञानोबा त्या ठिकाणी मागतात. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. पसायदानामधल्या 9 ओव्या ज्या आहेत त्याच्यातल्या या दुसऱ्या ओव्यावरती आपण आज चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि उद्या त्या ठिकाणी आपण दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. या ओव्यावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जे जे कोणी फेसबुक लाईव्ह मध्ये त्या सत्संगाचा लाभ घेत असतील त्या सर्वांना साष्टांग प्रणिपात. अनेक ज्येष्ठ मंडळी, वारकरी संप्रदायातली मंडळी, आनंद संप्रदाय याच्यातली असणारे अधिकारी बंधू भगिनी मंडळी या ठिकाणी हा सत्संगाचा लाभ घेत असतील त्या सर्वांना साष्टांग प्रणिपात. आणि ही सेवा माऊली ज्ञानवराय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, भक्तीचे स्पेशालिस्ट नामदेवराय, गुरुविष्ण निळोबाराय, पंचसूत्री वारकरी संप्रदायातली यांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी माझे सद्गुरू, तुम्हा आपले सर्वांचे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, मानी बाबा या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय, सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय, शिव संतन की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय.